बघ नीट. तर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे आषाढ एकादश आणि माझं आवरायचं चालले पटपट पटपट, कारण आम्हाला मठात जायचंय. माझं निम्म काम झालंय, निम्म राहिले. आणि बघा आमचे कारभारी अजून झोपलेत, निभार ताणून दिले त्यांनी. आता मी आवरते आणि मग त्यांना उठवते. कारभाऱ्यांनी निवांत ताणून दिले. मला अजून फरशी पुसायची. इकडं अगोदर भांडी घासायला घेतली, कारण परतने किचन वाटा वगैरे पण साफ करायचा होता. त्यामुळं पाणी आले की पहिल्यांदा भांडी घासली. रात्रीची तर नाही घासत, कारण रात्रीला उशीर होतो आम्हाला. त्यामुळं मग सकाळचीच घासते पाणी आल्या आल्या. आणि त्यानंतरने मग फरशी वगैरे पण पुसून घेतली, कारण परतने मला कामावरती पण जायचं होतं. त्यामुळं 20 minutes later. तर फ्रेंड्स, माझं आवरले, आंघोळ वगैरे झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी झाली. तर खिचडीच करणार आहे फक्त, आणि बटाटा. चला, इकडं बटाटा चिरून ठेवलेला आहे. मिरची थोडीच वापरायची. कारभाऱ्यांनीच देवपूजा वगैरे केलेली, कारण मला पण आवरायचं होतं, उशीर झालेला खूप. त्यामुळे तर चला, आता आम्ही जाणार आहे मठामध्ये. बघ नीट काढा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. सर्व आवरलं आणि आम्ही नांदेड सिटीमध्ये चाललो मठामध्ये जाण्यासाठी. ह्याच्या अगोदर पण तुम्ही तिकडचे ब्लॉग बघितलेच असतील. तर फ्रेंड्स, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मला हा कामावरती सोडणार आहे आणि आम्ही आता आपापल्या मार्गाने जाणार आहे दोघंच जणी. तर फ्रेंड्स, पाऊस आलाय, पाऊस आत्ता सध्या नांदेड सिटीमध्ये माझ्या आवडीचा बदाम शेक पिण्यासाठी. चला. तर फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि कारभारी आता मला निघण्यासाठी आले. तर आता आम्ही परत सिटीमध्ये चाललोय आणि आम्ही फक्त दही आणण्यासाठी चाललोय, कारण मला फक्त त्याच डेअरीतलं दही आवडतं, इतर कुठलंच नाही. कारण तिथं खरंच खूप छान क्वालिटीचे प्रोडक्ट आहे. चांगले प्रोडक्ट असेल तर सांगायला काय हरकत आहे बाबा, चांगले. तर फ्रेंड्स, दही घेतलं आणि बदाम शेक पण पिला मस्तपैकी. आणि आता घरी चालले. घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक म्हणजे खिचडीच. बघू काय बनवायचं ते सांगेन, दाखवीनच. तर फ्रेंड्स, देवाला वात वगैरे लावली आणि आता स्वयंपाक करते मी. म्हणजे स्वयंपाकात फक्त एक वडीच करणार आहे आणि थालीपीठ बनवलं तर बनवीन, नाहीतर साबुदाणा वडीन चटणी. मी भाजर आणलेला, थोडंसंच आणले. चटणी, दह्याची चटणी करण्यासाठी दही. चला, इकडं बटाटे टाकले उकडायला. इकडं मी साबुदाणाच वडे फक्त करणार होती, बाकी काय नाही. लय उशीर झालेला मग आम्हाला पण यायला, त्यामुळं म्हणून पटापटा वडं केलं. ह्याची रेसिपी मी कधीतरी टाकीनच परत नाही. आत्ता वेळ नाही दाखवायला सगळं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग वडं केलं आणि कारभाऱ्यांना दिलं अगोदर. दह्याची चटणी सुद्धा सोप्याच पद्धतीने केली बरं का.
The next day. इकडे सकाळची कणिक भिजू घातलेली पोळ्यांसाठी. मी पाण्यातच भिजू घालते. मला नाही माहीत काय होतं, पण घालते पाण्यातच, मम्मी घालायची म्हणून. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सध्या पुरणपोळीची तयारी चालली आहे माझी. तर बऱ्यापैकी झाले, डाळ शिजले, गुळवणी केले, आमटीचं साहित्य काढले, कणिक म्हणून ठेवली. तर थोडंच राहिले, आवरून जायचे परत कामावरती. आणि इकडे मी हिरव्या मिरचीची आमटी करत होती, त्यासाठी सगळं सामान घेतलेलं भाजून. आणि हिरव्या मिरचीचीच आमटी आवडते आमच्या कारभाऱ्यांना, त्यामुळं कढीपत्ता पण मी मिक्सरमध्येच बारीक करून घेते. आणि इकडं थोडंसं त्यात डाळ पण वाटून टाकली मिळून येण्यासाठी आमटी. मी आमटी करताना एक जिरा आणि मोहरीच विसरलेली बघा, माझ्या लक्षातच नाही राहिलं जिरा आणि मोहरी टाकायचं. मग मी काय केलं, आमटी झाल्यानंतर परत थोडीसं तेलात जिरा मोहरीचा तडका दिला आणि कढीपत्त्याचा. म्हटलं वरून द्यावा आता तडका, डाळ भाताला देतो ना डाळ करताना तसा, म्हणून मग वरून दिला तडका. जिरा मोहरीशिवाय आमटी वाटते होय, त्यामुळं. फ्रेंड्स, माझा आवरला, आंघोळ वगैरे केली आणि पोळ्या लाटते सध्या मी, कारण व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही, खूप गडबड चालली. कारण जायचे कामावर पटकन आवरून. केस सांगतं तर लक्षच देऊ नका. मला या पोळ्या एवढ्या पण खास जमत नाहीत, बऱ्या जमतात. इकडं लाटलेत थोडाफार.